हॅलो, हाय मैत्रिणींनो, कशा आहात? एक नवीन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतीये. एक कुकिंग व्लॉग सुरू करतीये. तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. आजची जी रेसिपी मी शेअर करणार आहे ती सांबर मसाला आहे. तर बाजारामध्ये बऱ्यापैकी महाग सांबर मसाला मिळतो आणि रोजच्या वापरामध्ये तो आपल्याला गरजेचा असतो. तर ही रेसिपी आमच्या सासूबाई करणार आहेत. तर प्रथमतः मी प्रमाण सांगते. ही एक छोटी वाटी घेतलेली आहे. ह्या वाटीच्या अंदाजाने प्रमाण घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ही 1.5 वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. एक 30 सपाट वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. 30 सपाट वाटी धनी, अर्धी वाटी जिरे आणि 1 चमचा आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. 5 लवंग आणि 5 मिरी घ्यायची आहे. थोडंसं खडा हिंग घ्यायचं आहे आणि 3 बेडगी मिरच्या आणि 2 तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत. हे मिरच्यांचं एखादा अर्ध प्रमाण वाढवलं तरी काही हरकत नाही आहे. हे संपूर्ण मंद आचेवर भाजून घ्यायचे. ह्या सर्व डाळी एक एक करून भाजायच्यात. खरं तर आई ज्याच्यामध्ये ह्या डाळी भाजतात त्या पितळी भांड्याला लंगडी असं म्हणतात. आमच्या आईंकडं अशा जुन्या भांड्यांचं कलेक्शन आहे आणि त्यांना आवडसुद्धा आहे. नुकतीच मी ही अशी धूपदाणी खरेदी केली आहे. त्यांच्यामुळं अशा भांड्यांची मला सुद्धा आवड लागली आहे. हे सगळे जिन्नस कोरडं भाजून घ्यायचे मंद आचेवर. याच्यामध्ये तेलाचा वगैरे वापर करायचा नाही. लवंग, मिरी आणि खडा हिंग सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं. हे भाजून झालेलं आहे. आता हे गार करून वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने वाटून तयार झालेला आहे. हा तुम्ही कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवला तर तो 1-2 महिना टिकतो मसाला. नक्की हा मसाला करून बघा, सांबर मसाला, आणि कसं झालाय ते मला जरूर कळवा. खूप थँक्यू, धन्यवाद.